महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी खरे सांस्कृतिक भवन विश्रामबाग या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहे आणि या मुलाखतीमध्ये जे उमेदवार इच्छुक उमेदवार मुलाखती देतील त्यांचं या ठिकाणी निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत। ताई, कोणत्या मतदारसंघातून तुम्ही इच्छुक आहात आणि तुमचं नाव काय? मी शाहीन आशरफ वांकर। मी यापूर्वी पक्षामध्ये काम करत होते। आता बुधगाव महिला ओबीसी गटामधून मी कार्य करण्यास इच्छुक आहे। तरी मला संधी दिली काम करण्यास तर मी चांगले काम करून दाखवीन। तुम्ही काय सांगाल, किती वर्ष झालं तुम्ही पक्षामध्ये आहात आणि पक्षाच्या कोणकोणत्या जबाबदारी तुम्ही पार पाडल्या? आज गेली 2 विधानसभा आणि 2 लोकसभा या माझ्यावर जबाबदारी बूथच्या होत्या। पक्षाच्या वतीनं अल्पसंख्याक मोर्चाच्या सचिवपदी भारतीय जनता पार्टीकडून मी काम करत आहे। गेली 8 ते 9 वर्ष भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी पक्षाला अहोरात्र वेळ दिलेला आहे। आज मी पक्षाकडून याच बेसवर आणि याच सकस जे आहेत की मागणी करतोय की या निकषावर की मी जे कार्य करतोय अर्धा वर्ष समाजासाठी, समाजाचा एवढा मोठा भारतीय जनता पार्टी आणि मुस्लिम समाजामध्ये मोठी एक दरी निर्माण होती, तर 8-9 वर्षामध्ये ही दरी मिटवण्याचा प्रयत्न केला। आज सांगली महानगरपालिकेचा निकाल पाहिला तर आपण भारतीय जनता पार्टीमधून 2 मुस्लिम उमेदवार या ठिकाणी निवडून आणलेले आहेत। विधानसभेला चांगलं मताधिक्य दिलेलं आहे, मागच्या विधानसभेला देखील मताधिक्य दिलं आहे। तर अशा प्रकारे माझ्यावर ज्या जबाबदारी पक्षाने त्या दिलेल्या आहेत त्या मी पूर्ण केल्या आहेत। याच्यामुळे मी पक्षाकडे ही जी बुधगाव जिल्हा परिषद गटातून जी ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे यासाठी माझ्या पत्नीचं मी नामनिर्देशक आज उमेदवारी म्हणून मी आज या ठिकाणी मागितलेली आहे। आणि पक्ष कार्यकर्ता म्हणून पक्ष हा कधीही कार्यकर्त्यांवर अन्याय करणार नाही ही माझी अपेक्षा आहे। आणि पक्षाने जर का संधी दिली तर यापुढेही पूर्ण ताकदीने आम्ही या गावांच्यासाठी विकासासाठी प्रयत्नशील राहू। निवडणुकीमध्ये जसं उघड प्रचार किंवा गुप्त प्रचार जसा महत्त्वाचा असतो तसं बूथ रचना आणि बूथ कमिटी बांधणं महत्त्वाचं असतं। ती महापालिकेने या ठिकाणी महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने तुम्हाला जबाबदारी दिली होती आणि तुम्ही ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडला का? बूथच्या संदर्भामध्ये 1+10 यूथ बूथ असा एक भारतीय जनता पार्टीचा नारा होता। बूथ आहे म्हणूनच भारतीय जनता पार्टी आज बूथच्या दमावरच भारतीय जनता पार्टी सर्व निवडणुका जिंकते। आणि माझ्यावर 4 प्रभागाची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने बूथची दिली होती। या चारी प्रभागामध्ये पॅनल टू पॅनल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी केला आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रातील मागील ज्या विधानसभा 2019 झाल्या त्यामध्ये माझ्यावर बूथची जबाबदारी दिली होती, तर त्या ठिकाणीही सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार विजय झाले आहेत। त्यामुळं पार्टीनं जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण ताकदीनं मी पार पाडलेली आहे, ती त्यामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही। भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस सदस्यता नोंदणी अभियान ड्राईव्ह चालू केला त्यावेळेस जिल्ह्यामध्ये सगळ्यात प्रथम 1000 सदस्य नोंदणी अभियान पूर्ण करण्याचा विक्रम जो आहे तो माझ्या नावे आहे। बूथ सदस्य पूर्ण करण्याचा, बूथ कमिट्या पूर्ण करण्याचा विक्रम देखील माझ्या नावे आहे। तर अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या त्या पूर्ण मी ताकदीनं पार पडलेल्या आहेत। त्यामुळं ही उमेदवारी मला मिळावी अशी माझी सबळ इच्छा आहे आणि ती पार्टी पूर्ण करेल अशी माझी एक अपेक्षा आहे। जर का भारतीय जनता पार्टीकडून जर का तुम्हाला जर का या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर नेमकं पुढचं विजन काय असणार आहे? या गावामध्ये कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून विधानसभेच्या बुधगाव आणि माधवनगर, करनाळ, कोतवाडी आणि वाजेगाव यामध्ये भरपूर असा निधी दिला आहे। राज्यामध्ये आमची सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे। देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकार काम करते आणि सांगली विधानसभेत सुधीरदादा गाडगीळांच्या माध्यमातून आम्ही काम करतोय। तर भविष्यात जर काही संधी मिळाली तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या 5ही गावाचा विकास पूर्ण ताकदीने करू आणि जे कामं अपूर्ण आहेत ती कामं आम्ही मार्गी लावू। आमदारांच्या पाठपुराव्याला ज्या काही गोष्टी असतील त्या पाठपुरावा करून आम्ही पूर्ण करू। या ठिकाणी बुधगाव जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी शाहीन आशरफ वानकर या इच्छुक आहेत आणि आता त्यांनी भारतीय जनता पार्टी च्या जी काय मुलाखत सुरू आहे त्या मुलाखतीमध्ये आपली मुलाखत दिली आहे आणि त्यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की बुधगाव जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळावी। कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, सांगली।